खंडेराजुरी अवैध मुरुम उपसा प्रकरणी तलाठी व मंडल अधिकारी जबाबदार। मिरज पासून काही अंतरावर असणारे खंडेराजुरी गावामध्ये काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध मुरुम उपसा सुरू आहे। या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना अनेक वेळा पत्रव्यवहार करून देखील या प्रकरणाची कोणतीही दखल घेतली जात नाहीये। या गावामध्ये अनेक मुरुम खाणी आहेत। अशा खाणीमध्ये अनेक वेगळ्या ब्लास्टिंगचा वापर केला जातो, त्यामुळे विहीर बोरवेलचं पाणी कायमस्वरूपी बंद होत आहे। या गावांमध्ये रस्त्याचा मोठा प्रश्न आहे। अनेक वेळा रस्त्यांवरील खड्डे भरून देखील गावकऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। मुरुम वाहतुकीच्या टिपरमुळे अनेक वेळा या ठिकाणी मोठमोठे अपघात झालेत। अशावेळी धनदांडग्या लोकांकडून तलाठी सर्कल व वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पैशाची देवाणघेवाण करण्यात येत आहे, असे आरोप विनोद कोळी यांनी केले आहेत। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क प्रेस पोलीस टाइम्स न्यूज 24। चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन आताच दाबा। आज अखेर तक्रारी देऊन सुद्धा त्यांच्यावर कारवाई झाली नाही। प्रत्यक्षात मंडळ अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही। प्रत्यक्षात मंडळ अधिकाऱ्यावर भी कारवाई केली नाही, तलाट्यांवर भी केलेली नाही। त्यात प्रत्यक्ष तहसीलदार मॅडम यांचा हात आहे। कारण पैसे खाण्याचा प्रकार हा गौण खनिज प्रकरणात भरपूर चालू आहे। त्याविषयी आम्ही प्रांतांना भी अर्ज दिलेला आहे। खंडेराजुरी गावात ग्रामसभेमध्ये आम्ही ठराव अनेक वेळा घेतले। ते ठराव बोगस दाखवून त्यांनी वारंवार बोगस ठराव हे करून वारंवार उत्खनन चालू ठेवले। 26 जानेवारीला बंदचा ठराव घेऊन बी उत्खनन त्यांनी आता सध्या गौण खनिज उत्खनन चालू आहे। ह्याविषयी आम्ही प्रांतांना बी तक्रार दिलेली आहे, पण प्रांतांनी सुद्धा अजून त्याच्यावर ऍक्शन घेतलेली नाही। या उत्खननामुळे काय तोटा होतोय? या उत्खननामुळे खंडेराजुरी गावातील लोकांचे भरपूर शेत बागायत जमीन आहे। बागायत जमीन असल्यामुळे पाण्याचा प्रॉब्लेम झालाय। प्रत्येकाच्या विहिरीचे बोरवेलचे पाणी गेलेलं आहे। आजूबाजूला 4 तलाव आहे। ह्या तलावाचं पाणी 4 गावांना जात आहे। तलावात आता सध्या पाणी कमी झालेलं आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे भरपूर नुकसान होत आहे। या नुकसानीत प्रत्यक्षात नुकसान होत आहे। यात प्रत्यक्षात सरकार महाराष्ट्र शासन याच्यामध्ये लक्ष देत नाही। तक्रार करून सुद्धा आम्ही केलेल्या तक्रारी खोट्या आहेत म्हणतात, पण प्रत्यक्षात खालचे मंडळ अधिकारी यांना पुढे आजपर्यंत जेवढ्या तक्रारी दिलेल्या आहेत, मंडळ अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना खोटी माहिती दिली। तहसीलदार ह्याविषयी आम्ही तहसीलदार मॅडम संग चर्चा केली। चर्चेमध्ये त्यांना सांगितलं आम्ही दिलेले अर्ज आजपर्यंत एकही खोटा दिला नाही। खंडेराजुरी गावात मी अनेक अर्ज केलेले आहेत। अनेक अर्ज करत असताना मी एक सुद्धाही खोटा अर्ज दिला नाही असे तहसीलदार मॅडम यांना भेटून दिला होता। आणि तुमच्या अधिकाऱ्यांना बोलवून घ्या म्हणून सांगितलं होतं की प्रत्यक्षात काय आहे त्यांच्या समोर आम्ही सांगतो। मॅडम संग चर्चा करत असताना मॅडमने मंडळ अधिकाऱ्यांना बोलवून घेतले नाही। मग आम्ही तिथे जाऊन मॅडमला प्रत्यक्षात मंडळ अधिकाऱ्यांनी काय केले ते दाखवलं। आम्ही केलेल्या तक्रारी खोट्या आहेत असे मंडळ अधिकारी सांगताय। मग मंडळ अधिकारी तुमचे अधिकारी स्वतःचे प्रत्यक्षात अधिकारी तुम्हाला खोटी माहिती देतात आणि तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवता। मग आम्ही केलेली एकही तक्रार जर खोटी असेल तर आम्हाला सिद्ध करा आणि आमचा गुन्हा दाखल करा असं मी मॅडम संगी चर्चेत आम्ही विषय घेतला। त्यानंतर आम्ही मॅडमला सांगितलं तुमच्या विरुद्ध तुमच्याबद्दल मी तक्रार करू, ते डंपर मागे 12,000 रुपये तुम्ही घेता। हे मंडळ अधिकाऱ्यांनी स्वतः बोलले होते। हे प्रत्यक्षात ऐकल्यानंतर आम्ही हा तक्रार अर्ज दिला होता। तो बी विषय आम्ही मॅडमला सांगितलं होता। तहसीलदार मॅडमला सांगितलं की असा जेव्हा खंडेराजुरी गावात लहान मुलाचा डंपर खाली पाय गेल्यानंतर आम्ही डंपर हरवले होते। प्रत्यक्षात डंपर हरवले, मी गावातील पोलीस पाटील आम्ही डंपर हरवल्यानंतर प्रत्यक्षात डंपर थांबवले होते। डंपरवर कारवाई करत नसताना आम्ही मंडळ